काय म्हणतोय पेपर कांदा प्रश्नी डोळ्यात पाणी यायला कांद्याला भाव नाही शेतकऱ्यांचं लय अवघड आहे हो. इथं काय जपानमध्ये जंगली अस्वलांचे हल्ले त्याच्या आयला इथं बिबट्यांचे हल्ले तिकडं अस्वलांचे हल्ले काय अवघड आहे बाबा. राजकारणी निष्ठूर आता राजकारणी निष्ठूरच असते हो. इथं काय आले लेखक सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ शिरगुप्पे यांचे निधन आणि निधनाच्या बातमीने तर काय आकलच गेली काय याला पेपर. अरे या सदाशिवराव अरे बापरे ये बस तात्या मी बसतो की नाही बस का तू लय चाकळा तात्या मी येतो तिकडं आणि हिथं काय काय टोचते का तिला बसले ना मी मूर्ख नॉनसेन्स नालायक डॉंकी मंकी नाकात गेली ती. थँक्यू काय होतं का बायको मलाच नाही कळलं. मग मंजुळा कशी आहेस तू. टवटवीत. अरे वा 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 आज काय नुसतं खालून वरून लाले लाल साडी लाल शंकू लाल हे लाल मॅचिंग मॅचिंग फक्त नवराच काळा आहे. आता नवरा लाल कसा असेल तात्या. तू हाणून करते की त्याला लाल आता त्या आतल्या गोष्टी आहेत त्या कशाला कोणाला सांगायच्या. नाही, पण तुमच्या आतल्या गोटातल्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे येतात. एक वडा पाऊस चारला की काय होतं ते तुला आम्हाला सुद्धा सांगतो. हो तात्या आव काय तिला कशाला सांगत घरी चला ना तुम्ही मग तुम्हाला सांगते मी ना. लावले मला बर काय विशेष आज तुम्ही मस्तपैकी जोडीनं आलेला आहेत काय 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 भांडणं तंड केली का घरी. त्याने काय कुठं ना केला का. नाही मग एवढं काय नसताना तुम्ही आज काहीतरी आलाय म्हणजे ना काहीतरी काय गुड न्यूज कसली गुड न्यूज टाइम आहे का तेवढा. तुला क्रिकेट खेळायला टाइम आहे तुला खेळायला टाइम आहे गाय आणि बायको बरोबर टाइम लागेल तुला. अरे तू 8 वर्ष झालं गाय बन्या बायकोला तुझ्या बरोबर लग्न झालेल्या पोराला 2-2 3-3 पोरं झाली. 8 वर्षात तुला एक सुद्धा पोर करणार तुझ्या बायकोला गाय बन्या. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का. आम्ही कुठं लक्ष द्यायचं. तुझं लग्नाला पोरगी आम्हीच बघायची तुला लग्न आम्हीच करून द्यायचं. आता का पोरं आम्ही द्यायची का म्हणजे सल्ला तुला कळतं का नाही मूर्ख. बघ पुढच्या वर्षापर्यंत जर घरी पाळणा हल्ला नाही तुम्हाला तोंड दाखवू नको परत. आता हे कसं काय तात्या होत मी काय करू तर तुम्ही अरे तूच कर ना तू नाही केलं कसं काय होईल पोरग. मला सांगा नंतर पण आता मुद्द्याचं ऐका ना तात्या. नाही मुद्द्याचं काय नाही पटकन बोला काय झालेलं माहिती का. मला जायचे अरे शेतात जायचे मोटर चालू करायची तिथं शेतात गेला. हा ते डबा आहे ना आमचा तिथं याचा स्टार्टर तो बिघडलाय. बरं हत्ती जाऊ दे मरते काय विषय काय तात्या काय झालंय माहितीये का आता आपल्या गावात कोण उभा आहे पंचायत समिती काय कोण उभा आहे गाय बन्या काय सांगावं लागतं का. हा तुझ्या बायकोला मी तिकीट दिले पंचायत समिती मला विचारतोय कोण उभा आहे. आता तुम्ही माझ्या बायकोचं उभं केलंय म्हणजे उभं केलंय बायकोला मी उभं केले का नाही. आणि तिकडून आता कोण उभं आहे दुसरं आबाची पोरगी. अरे हे माहिती नाही सगळ्याला आबाची पोरगी उभा आहे म्हणून तर त्याच्या विरोधात तुम्ही उभं केलं मला तेवढं सांगतोय. मुद्द्याचं बोल. आबा म्हणतोय हिला माघार घ्यायला लाव. फॉर्म नाही भरायचा म्हणे तुला आणि ऑफर देतो म्हणे मी तुला आहे ना 1 लाख रुपये देतो आणि हिचं फॉर्म भरू नका असं म्हटलं. मग तू काय निर्णय घेतला. मला नाही द्यायची माघार मी सांगितलं यांना. अरे काय बन्या मग ह्याचं काय म्हणणं आहे. त्यांनी डोक्यात खूळ घेतले काय घे म्हणून माघार भेटतात पैसे तर काय अरे पण सध्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का. काय झालं. अरे लोकशाहीमध्ये राहतोय आपण त्या आब्याला काय वाटतं निवडणूक बिनविरोध व्हावा पण इथं निवडणुकीच्या मध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार जसं प्रत्येकाला निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार आहे. लक्षात ठेव मंजुळा आजाबात माघारी घ्यायचं नाही. नाहीच घ्यायची माघार. नाही का मग मी जातो तिकडे 50,000 घेतो त्याच्या मी त्याचा प्रचार करतो मरू तिकडे. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का. अरे तू त्या अशोक सराफचा पिक्चर पाहिला का नाही. बायको एका पार्टीत आणि तू एका पार्टीत आग मशीन मला कुठे निश्चित पिक्चर नाही म्हशीचे म्हणजे पिक्चर मध्ये म्हशी आहे ना बिनकामाचा नवरा तसंच अरे सध्या
तो आबा 1 लाख रुपये का देतोय कारण तुझी बायको उभा आहे तुझा फॉर्म माघारी घेण्यासाठी 1 लाख रुपये देतोय. अरे तू जर तिकडे गेला आणि बायको जर इकडे गेला आबा तुला 1 रुपया सुद्धा द्यायचं नाही. हे डोक्यात घुसतंय का त्यांच्या? ऐका हा का विषय तुम्ही काही इकडे तिकडे नेऊ नका आणि पहिली गोष्ट तुम्ही घाबरू नका. टेन्शन होणार नाही काय नाही. हा बघा आता कसं आहे आबा आहे ना आबा चाठा माणूस आहे मला माहिती आहे आणि आबा अशा वेगवेगळे आमिष दाखवणार हे मला माहिती आहे आणि म्हणून तर आबाच्या विरोधात कुणी उभा राहायला पंचकृषीत तयार नाहीये घाबरत्यात हे मला माहिती आहे. म्हणून मी आबाच्या नाकावर टिचून आपल्या मंजुळाला उभा केलेली. आणि मी त्या आबांना नसते घाबरत, कळलं का? बायको माझं त्याच्याशी काही नाही. मला तुझ्या जीव आहे ग. आबाने लई सेटिंग लावली. मी आतून आहे ना सगळी खबर काढली. तात्या जिथं फॉर्म भरायला जाणार आहे का तिथं पण आबाचे लोक आहे. घरातून बाहेर पडलं का आबाचे लोक लक्ष ठेवायला आहे. ऍक्सिडेंट केला ना तर मरून जाऊ आपण दोघं. नाही हे गोष्ट खरी आहे. आबा हा चाठा माणूस आहे आणि आबा आहे ना घातपात करायला मागं. तू टेन्शन घेऊ नको. हे बघ आबा आहे ना ह्यो फॉर्म भराय उद्या शेवटचा दिवस जाताना रस्त्याच्या कडेकडे लाभाची माणसं असणार. एखाद्या तारका बेरकाने सुद्धा उडवायला मागं पुढे बघायचं नाही गोष्टीचं. हा तर तुम्ही काळजी करू नका. आपण काय करायचं आबाचा डाव आबावरच उलटायचा. कसं? पहाटे 5 वाजता तिथं जायचं फॉर्म भरायला. हा हे होऊ शकतं. आबा उठायच्या आतच आपण त्याला उठवायचं म्हणजे आपण जायचं. मंजुळा तू एक काम कर तू सकाळी 4 वाजताच उठ. 4:30ला तयार राहा. मी बरोबर गाडी घेऊन येतो म्हणजे 4 व्हीलर आणि गपचिप आपण त्याचं पहाटे 5 वाजता फॉर्म भरू. आबाच्या नाका टिचून ऐका की अजून एक प्रॉब्लेम आहे तात्या. आता काय ते टेम्पलेट वाटायला लोकांना पोरांना ते मी पैसे करतो प्रचाराचं सगळं. प्रचाराचं गाड्या घोड्या फिरवायच्या भोंगा फिरवायचं पॅम्पलेट ते करतो. तुम्ही फक्त उद्या सकाळी 4 वाजता तयार राहा. हा चालतंय निघा. ऐका ना आतली गोष्ट आहे. हा. खाऊ त्या पोरांना जरा वडापाव बिडापाव खायला तरी पैसे बरं थोड्या वेळ पैसे पाठवून तरी मी जातात मला. येऊ का? टेन्शन घेऊ नका. आता लोक सांभाळायचे म्हणलं तू चल. हाय इथं पण तुमची किरकिर जाऊन द्या. येऊ का? हा सावकाश जा. हा येते, हा? घाबरू नका बरं का. टेन्शन नाही. हा सध्या लक्ष ते रात्र झाली आबा करते. काय आणि आबा काय करेल सांगता यायचं नाही बरे. पण आबा लक्षात ठेव मी पण तात्या आहे. नाही तुझ्या नाकावर टिचून ह्या मंजुळाबाईचा फॉर्म भरला 5 वाजता तर त्याच्या आईला तात्या नाव लावणार नाही. हा